the great happiness. अनेक जाती संसारं संधाविसम अनिबिसम गहकारकम गवे संतो दुःखा जाति पुनः पुनः गहकारक दिठोसी पुनगेहं न काहसी सपाते फासुका भग्गा गहकुटां विसंखतं विसंखारगं चित्तं तन्हानं खयमज्जगा। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारामध्ये नंदनवन कॉलनी परिसरातील उपस्थित सर्व श्रद्धा बुद्धिशील संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तुम्हा सर्वांच्या प्रती तथा दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक आपल्या सर्वांच्या प्रती सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आपण काही दिवसांपासून भगवान बुद्धांनी मानवी जीवनाला पूर्णत्व प्राप्त करून देणाऱ्या 10 पारमितेचा अभ्यास करीत आहोत। भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 10 बलांचा आपण अभ्यास करीत आहोत, जे 10 बल आपल्या जीवनाला विशिष्ट दुःखमुक्तीसाठी दिशा देतात, मार्गदर्शक ठरतात। अशा प्रकारच्या 10 पारमिता एक एक करून आपण पाहत आहोत। आज आपण जी पारमिता पाहणार आहोत ती पारमिता आहे अधिष्ठान पारमिता। ही अधिष्ठान पारमिता जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे। प्रत्येकच पारमिता महत्त्वाची आहेत, पण सगळ्या पारमितांचं पालन करण्यासाठी किंवा भगवान बुद्धांनी जो आचरणिक धम्म सांगितलेला आहे त्याला खऱ्या अर्थाने सातत्य ठेवून आचरणात आणण्यासाठी आणि त्या योगे फलप्राप्ती करून घेण्यासाठी जर कोणती पारमिता अत्यावश्यक कामगिरी बजावत असेल तर ती म्हणजे अधिष्ठान पारमिता। एखाद्या विशिष्ट ध्येयपूर्तीसाठी
दृढ संकल्प करणे त्याला अधिष्ठान पारमिता म्हणतात. विशिष्ट ध्येयपूर्तीसाठी दृढ संकल्प करणे त्याला अधिष्ठान पारमिता म्हणतात. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सुद्धा सम्यक संकल्प सांगितलेला आहे आणि 10 पारमितांमध्ये सुद्धा देखील ही एक अधिष्ठान पारमिता सांगितलेली आहे. तेव्हा अधिष्ठान काय आहे, कोणी अधिष्ठान करायचं असते, कशासाठी अधिष्ठान करायचं असते, त्याचा लाभ कसा होतो आपल्याला जीवनामध्ये, या संदर्भात आपण आता धम्मचर्चा करणार आहोत. हे एक एक अंग जे आपण पाहत आहोत हे दुःखमुक्तीकडे आपल्याला घेऊन जाणारं अंग आहे. मी जे आता मघाशी म्हणालो की सगळ्या धम्माचं शीलाचं आचरण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची कामगिरी बजावणारी ही अधिष्ठान पारमिता आहे. ती का म्हणून तर आपण बघा, जर त्रिसरण ग्रहण केला आहे, पंचशील ग्रहण केला आहे, अष्टशील ग्रहण केला आहे, विहारात येतो आहे, शिक्षण घेतो आहे, एखादं काम करतो आहे, त्या सगळ्या कामांमध्ये जर सातत्य नसेल, दृढ निश्चय नसेल, तर आपण त्या कामाला मनावर घेऊ शकत नाही. जसं की आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गेलेल्या 13 तारखेला जेवढे काही भिक्खू आहेत उपसंपन्न, त्या सगळ्यांचं अधिष्ठान असते की एकाच ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये राहून धम्माचा अभ्यास करायचा, विशिष्ट नियम विशिष्ट तत्वांचं पालन करायचं. वेगवेगळ्या प्रकारचे अधिष्ठान प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. प्रत्येक भिक्खू वेगवेगळे अधिष्ठान ग्रहण करतात आणि त्या अधिष्ठानाच्या पूर्ततेसाठी ते अविरत प्रयत्नरत असतात. आता ते ज्याचं त्याच्यावर अवलंबून आहे, कोण कोणतं अधिष्ठान करते आणि त्याच्या पूर्ततेसाठी कोण कसा प्रयत्न करते. तर भिक्खूंचं अधिष्ठान वेगळं आहे, तुमचं अधिष्ठान वेगळं आहे, प्रत्येकाचं अधिष्ठान वेगळं आहे. जसा संकल्प आता मी जे म्हणालो तुम्हाला की एखाद्या ध्येयाला पूर्ण करण्यासाठी शील ग्रहण केल्यानंतर दृढ संकल्प करावयाचा असतो की मी या शीलाचा भंग होऊ देणार नाही. शीलाचा भंग होणे म्हणजे आपण आपल्यामध्ये अधिष्ठान पारमितेची कमतरता आहे असा त्याचा अर्थ होतो. आपल्या बोलण्यात आणि वागण्यात जर वेगळं असेल तर त्याचाही तोच अर्थ लागतो की आपल्याकडे अधिष्ठान पारमिता नाही आहे. बोललेल्या तत्वावर, बोललेल्या वचनावर कायम राहणे, ठाम राहणे, त्याला देखील आपण अधिष्ठान पारमिता म्हणतो. तर भगवंतांनी ही अधिष्ठान पारमिता कोणत्या उद्देशाने सांगितली आहे? संकल्प तर बरेच असतात. चांगले काम करण्यासाठीचे पण संकल्प करू शकतात लोक आणि वाईट काम करण्यासाठीचे पण ते संकल्प करू शकतात. म्हणजे एखाद्याने संकल्प करावा की मी त्याला मारल्याशिवाय शांत बसणार नाही, हा पण तर संकल्पच झाला, बरोबर की नाही? मी बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, हा पण तर संकल्पच झाला. परंतु भगवंताने सम्यक संकल्प असा शब्द प्रयोग केलेला आहे. सम्यक, सम्यक म्हणजे योग्य, सर्वोत्तम, राईट, त्याला इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे. सम्यक म्हणजे आपल्या मनुष्य लोकांचा जो जन्म आहे किंवा इतर प्राण्यांचा जो जन्म आहे तो जर आपल्याला मुक्त अवस्थेकडे घेऊन जायचा असेल तर आपल्याला सम्यक संकल्प करणे, अधिष्ठान करणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपण अधिष्ठान केलं नाही तर आपली ध्येयपूर्ती आपण गाठू शकत नाही. एकदा भगवान श्रावस्तीत राहत होते तर सुदत्त अनाथ पिंडक जे होते ते दररोज विहारात येत होते. 2 वेळा 3 वेळा विहारात येत होते. असंच एक वेळ सकाळी सकाळी विहारात गेले
आणि भगवान उपदेश करत होते. मग समोरच्यांची चर्या ओळखून भगवान उपदेश करायचे. मग अनाथ पिंडकाला उपदेश करताना भगवान बुद्ध म्हणाले की बघा सुदत्त, हा संसार जो आहे हा जळत आहे. संसार म्हणजे संपूर्ण सृष्टीला भगवंतांनी म्हटलंय. हा संसार तो वेगळा, म्हणजे पती पत्नीचा संसार वेगळा, आणि जगाला पण संसार म्हटलं, जन्म मृत्यूला संसार म्हटलं भगवंताने. तर भगवान बुद्ध म्हणाले, हे बघा सुदत्त, संसार जळत आहे. कशाने? तर राग अग्नीने, द्वेष अग्नीने आणि मोह अग्नीने. म्हणजे बघा, भगवंताने रागाला, राग म्हणजे आसक्ती, हा पण शब्द तुम्हाला सांगतो. बौद्ध साहित्यात जो राग शब्द आलेला आहे, तर रोज असा एखादा तरी शब्द येतोय की ज्याबद्दल कन्फ्युजन निर्माण होऊ शकते सर्वसामान्यांच्या मनात. तर आत्ता जो राग शब्द वापरतो आपण, तर तो रागावण्यासाठी, म्हणजे क्रोध उत्पन्न होण्यासाठी म्हणून राग शब्द वापरतो. पण भगवंताने राग जो शब्द वापरलाय त्याचा अर्थ आहे आसक्ती, राग. त्याला लोभ पण म्हटलेला आहे. वेगवेगळे पर्यायवाचक शब्द त्याच्यामध्ये काढले, पण आसक्तीला राग असे हा शब्द वापरलेला आहे. तर भगवान म्हणतात, राग अग्नीमुळे, द्वेषाग्नीमुळे आणि मोह अग्नीमुळे हा संसार जळत आहे. म्हणजे सगळे लोक जळत आहेत. तर मग हा अधिष्ठान पारमिता याच्यासाठी म्हणून करायची आहे की ज्या 3 अग्नींमुळे आपण जळत आहोत, जळत राहतो, त्यातून सुटका करून घेण्यासाठी आपल्याला अधिष्ठान करावं लागेल. कोणतं अधिष्ठान करावं लागेल? कशासाठीचं अधिष्ठान करावं लागेल? राग अग्नीतून मुक्त होण्यासाठी, द्वेष अग्नीतून मुक्त होण्यासाठी आणि मोह अग्नीतून मुक्त होण्यासाठी आपल्याला अधिष्ठान करावं लागेल. अधिष्ठानाला पाया देखील म्हटलेला आहे, बेस. बेस पाया असतो घराचा. घराचा पाया जर मजबूत असेल तर बिल्डिंग कितीही उंच उभारली तरी ती मजबूत राहू शकते. पण पाया जर कमकुवत असेल, कमजोर असेल, तर लगेचच घर ढासळतात, पडतात. आत्ता कुठेतरी व्हिडिओ आला होता फेसबुक व्हॉट्सअपवरती, मुंबईमध्ये कुठेतरी एका ठिकाणी आत्ता नवीन बांधली बिल्डिंग, ती पूर्ण पण नाही झाली आणि अख्खी बिल्डिंग कोसळली. तर अधिष्ठानाला पाया म्हटलेला आहे भगवंताने. ज्या अर्थी आपण म्हणतो की पानाती पाता वेरमणी, आदिन्ना दाना वेरमणी, कामे सुमिच्छाचारा वेरमणी, मुसावादा वेरमणी, सुरामेरे मज्जपमादठाना वेरमणी. तर भगवान म्हणतात, असंच म्हणणं वेगळं आणि क्षणोक्षणी त्या बाबतीतलं अधिष्ठान करून म्हणणं ते वेगळं. प्रत्येक क्षणाला आपल्याला आठवण झाली पाहिजे की मी पंचशील घेतलाय, मी हिंसा करणार नाही. प्रत्येक क्षणाला आपल्याला आठवण झाली पाहिजे, मी सील घेतलाय, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही. जर दृढ संकल्पपूर्वक घेतला असेल तर आपल्याकडून पंचशिलेचा भंग होऊ शकत नाही, अष्टशिलेचा भंग होऊ शकत नाही. आणि त्यामुळे अधिष्ठान संकल्प खूपच महत्त्वाचा आहे. त्याचा संदर्भ सर्वात महत्त्वाचा बाबासाहेब बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथात देतात. सिद्धार्थ गौतम 6 वर्षाची खडतर तपश्चर्या करतात उरुवेलेच्या जंगलामध्ये, आणि नंतर सुजाता मातेकडून खीर ग्रहण केल्यानंतर वैशाख पौर्णिमेच्या सायंकाळी रात्री बोधिवृक्षाखाली बसतात. आणि बसताना मग त्या गवताच्या आसनावरती बसताना ते अधिष्ठान करून बसतात, संकल्प करून बसतात, नाही का? काय संकल्प करतात, काय अधिष्ठान करतात की जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये रक्त असेल, जीव असेल, प्राण असेल, स्नायू असतील, तोपर्यंत माझा जीव जरी गेला तरी काही हरकत नाही, परंतु मी हे आसन मोडणार नाही. आपण जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा देखील
समाधी मार्गाचा अभ्यास करण्यासाठी, मनशुद्धीचा अभ्यास करण्यासाठी, मनाला निर्मळ, एकाग्र आणि संयमी बनविण्यासाठी, ज्या साधनेचा, आनापानसतीचा, विपස්සनेचा आपण अभ्यास करण्यासाठी बैठक मारत असतो, बसत असतो, तेव्हा देखील आपण अधिष्ठानपूर्वक बसायचं असते. जेव्हा आपण अधिष्ठानपूर्वक बसू तेव्हाच आपण निश्चय पूर्ण करू शकतो, ध्येय पूर्ण करू शकतो. जर आपण अधिष्ठान करून बसलो नाही तर मात्र मच्छर चावला, मच्छर काना जळून गेला, गाडी गेली, आवाज आला, खिडकीचा आवाज आला, मोबाईलचा आवाज आला, मेसेजचा आवाज आला की आपल्याला वाटते आपल्या डोक्यावर कोणी काही टाकलं की काय, आणि मग डोळे उघडून पाहते. असं होते. तर भगवंताने सांगितला त्या अधिष्ठानाच्या वेळेला भगवान म्हणाले, सिद्धार्थ गौतम बोधिसत्व, की जोपर्यंत मला संबोधी प्राप्त होत नाही, जोपर्यंत मला बुद्धत्व प्राप्त होत नाही, तोपर्यंत मी या आसनामधून उठणार नाही. बुद्धत्व प्राप्तीसाठी विचार करा. आता मी जी गाथा म्हणालो खरं तर ते उदान आहे. भगवंताच्या मुखातून जेव्हा सहज काही शब्द निघायचे त्याला उदान म्हटलेलं आहे. बौद्ध साहित्यात पुस्तक आहे त्याच्यावरती, जगदीश काश्यप भंतेजींचं उदान म्हणून. भगवंताच्या मुखातून असे सहज उद्गार जेव्हा निघायचे. बुद्धत्व प्राप्तीनंतर तिथे कोणी नव्हतं. निसर्गाशिवाय, बोधिवृक्षाशिवाय, जमिनीशिवाय, हवेशिवाय कोणी नव्हतं. तेव्हा भगवान बुद्धाने हे उदान काढलेलं आहे. अनेक जाती संसार. जाती म्हणजे जन्म. अनेक जन्मांपासून मी या भवचक्रामध्ये भटकत आलो, परंतु प्रत्येक जन्मामध्ये माझं अधिष्ठान होतं की मला सम्यक संबुद्ध बनायचं आहे. अधिष्ठान प्रत्येक जन्मामध्ये अधिष्ठान होतं सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचं, आणि अधिष्ठान पारमिता पूर्ण केल्यामुळे ते तिथे पद्मासनामध्ये बसू शकले. आपण जर अधिष्ठान केलं तर आपण सुद्धा काही करू शकतो, ध्येयपूर्ती करू शकतो. असा जरी व्यावहारिक विचार केला तर बघा, काही काही लोकांचं ध्येय असते. ध्येय गाठण्यासाठी ते अधिष्ठान करतात, संकल्प करतात, आणि संकल्पपूर्तीसाठी लोक अहोरात्र झटतात, परिश्रम करतात आणि आपली इच्छापूर्ती करून घेतात. कुणाला घर बनवायचा संकल्प असतो, कुणाला गाडी घेण्याचा संकल्प असतो, कुणाचा काहीतरी पास होण्याचा संकल्प असतो, कुणाचा एखादा रिसर्च पूर्ण करण्याचा संकल्प असू शकतो, कुणाचा कोणता संकल्प, कोणता संकल्प. तुम्ही सुद्धा विहारात येण्याचा संकल्प केला पाहिजे. घरगृहस्थी लोक आहात, धम्म मार्ग सर्वश्रेष्ठ मार्ग आहे, तेव्हा विहारात येण्यासाठीचा सुद्धा संकल्प केला पाहिजे. शांत बसण्यासाठीचा सुद्धा देखील संकल्प केला पाहिजे. एकदम एकाग्र बसण्यासाठीचा सुद्धा संकल्प केला पाहिजे. धम्म देसना श्रवण करताना मी कोणत्याही प्रकारची हालचाल करणार नाही, किंवा इकडे तिकडे पाहणार नाही, किंवा बोलणार नाही, हा सुद्धा संकल्प करायचा असतो. तर भगवंतांनी म्हटलेलं आहे ना, किच्छम सद्धम्म श्रवण. सद्धम्माचं श्रवण करणं कठीण आहे. कोणी आलं त्यांच्याकडे पाहणे, किंवा आपापसामध्ये बोलणे, किंवा खुर्ची वाजवणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या किच्छं सद्धम्म श्रवण मध्ये मोडतात. कठीण आहे सद्धम्माचं श्रवण करणे, भगवान बुद्ध म्हणाले. कारण मनच असं आपलं आहे की लगेच कोणीकडे तरी डायव्हर्ट होतं, म्हणून अधिष्ठान करणे हे अत्यंत आवश्यक आहे. अधिष्ठानाशिवाय ध्येय प्राप्ती करू शकत नाही. ध्यानाला बसताना अधिष्ठान केलं तर आपण ध्यान करू शकतो. जेवढं या शरीराचा लाड करू तेवढं हे आपल्याला बोटावर खेळवते, नाचवते. जेवढं या शरीराचा लाड केला तेवढा वेळ ते आपल्याला बोटावर खेळवते. पण जेव्हा आपण शरीराला आपण ऑर्डर देत राहू की डोळे उघडायचे नाही ध्यानाला बसल्यावर, कसं उघडेल ते? अधिष्ठान केल्यावर उघडूच शकत नाही. पण आपण अधिष्ठान करत नाही. जर हालचाल शरीराची करायची नाही आहे, सिद्धार्थ गौतम बोधिसत्व जर अधिष्ठान करतायत, तर आपल्या प्रत्येकाला त्यांनी सांगितलं, त्यांनी जे जे काही केलं आहे त्यांनी अधिष्ठानपूर्वक केलं आहे, म्हणून आपण देखील अधिष्ठान केलं पाहिजे. चांगले कर्म करण्यासाठीचं अधिष्ठान केलं पाहिजे. बरेच लोक आता प्रत्येकाचे सिक्रेट, आमचे पण अधिष्ठान सिक्रेट असतात, कोणाकोणाचे अधिष्ठान सिक्रेट असतात, असायला पाहिजे. काही काही व्यक्त होतात, काही व्यक्त होत नाही, नाही का? कुणाकुणाला वाटतं सम्यक संबुद्ध जेव्हा होतील, जन्माला येतील, तेव्हा आम्ही जन्माला आलो पाहिजे, भगवंताचे अग्रश्रावक असलो पाहिजे, भगवंताचा उजवा हात डावा हात झालो पाहिजे, भगवंताची सेवा आमच्याकडून घडली पाहिजे.
हे सुद्धा अधिष्ठान करायचे असतात. सिद्धार्थ गौतमाने जेव्हा गृहत्याग केला, महाभिनिष्क्रमण केलं ना, तेव्हा महाभिनिष्क्रमण केल्यानंतर जेव्हा यशोधरेला समजलं की माझ्या पतीने, माझ्या मालकाने डोक्याचं मुंडन केलंय, तेव्हा तिने सुद्धा आपले सुंदर केस कापून टाकले, मुंडन केलं. जेव्हा तिला समजलं की माझे पतिराज एकच वेळ भोजन घेतात, तेव्हा तिने सुद्धा एकच वेळ भोजन घ्यायला सुरुवात केली. बघा तुम्ही तिच्याच्या चरित्र जे आहे यशोधरेचं, त्याच्यामध्ये हे लिहून आहे. यशोधरा असंख्य जन्मांमध्ये सोबत होते पती पत्नी म्हणून, असंख्य जन्मांमध्ये. त्याच्यासाठी सुद्धा अधिष्ठान तिने केलं होतं. आणि इथे आल्यानंतर जेव्हा 78 वर्षाच्या झाल्या, यशोधरा माता जेव्हा 78 वर्षाच्या झाल्या, भिक्खुणी होत्या त्या, नंतरच्या काळात भिक्खुणी झाल्या, 500 भिक्खुणी सोबत, महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि 500 शाक्य कुलीन स्त्रिया. तेव्हा जेव्हा 78 वर्षांचं त्यांचं आयुष्य होतं, तेव्हा एका रात्री त्यांचं परिनिर्वाण होणार होतं. तर भगवंताकडे येतात, भगवंताचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी, आणि भगवंताला वंदन करतात, प्रदक्षिणा घालतात. भिक्खू संघ, भिक्खुणी संघ असतो, भगवान असतात. आणि त्यांना भगवंताला म्हणतात भगवान. खरं तर त्या अर्हत असतात, मुक्त झालेल्या असतात, मुक्त झाल्या. यशोधरा माता मुक्त झाल्या, प्रजापती गौतमी मुक्त झाल्या. आणि यशोधरा माता 78 वर्षाच्या, भगवंताचं वय 80 वर्षाचं होतं. 2 वर्षानंतर भगवंताने आपला देह सोडला. तर यशोधरा माता भगवंताला म्हणतात भगवान, मी यशोधरा असताना आणि आता भिक्खुणी असताना माझ्याकडून आपण जेव्हा सिद्धार्थ गौतम बोधिसत्व होतात तेव्हाही, आणि आता धर्मपिता आहात सम्यक संबुद्ध म्हणून, तर आताही या संपूर्ण कालावधीमध्ये माझ्याकडून जर काही अपराध घडला असेल तर त्याबद्दल मला क्षमा करावी, अशी यशोधरा माता म्हणते. आणि मग त्या रात्री परिनिर्वाणाला प्राप्त करते. आता वेळ आली आहे म्हणते की बा शरीर सोडण्याची. आता अर्हत जे असतात त्यांना ते समजतं सगळ्या गोष्टी, कधी शरीर सोडायचं आहे वगैरे वगैरे. आणि त्यांनी मग ते शरीर सोडलं. तर भगवान बुद्ध यशोधरेला बोलताना म्हणतात की तुझ्यासारखी एकनिष्ठ आणि ध्येयाने पछाडलेली स्त्री मी तुझ्यामध्ये पाहिली आहे. म्हणून मी तुम्हाला मघाशी म्हणालो की सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केल्यानंतर तिने देखील, सिद्धार्थ गौतमाने जे जे त्यागलंय ते तिने त्यागलं. तिने दागदागिने काढून सोडून दिले, वापरणं सोडून दिले. जर आपल्या पतीने दागदागिने सोडून दिले तर तिनेही दागदागिने सोडून दिले. बघा कुणाचे कोणते अधिष्ठान आणि कुणाचे कोणते अधिष्ठान असतात. सर्वसामान्य लोकांचे वेगवेगळे अधिष्ठान असतात. काहीतरी प्राप्त करून घेण्याचे अधिष्ठान असतात, आणि जे श्रेष्ठ लोक असतात त्यांचे सोडून देण्याचे अधिष्ठान असतात. सोडून देण्याचे जे अधिष्ठान असतात ते सर्वोत्तम असतात, मनुष्याला दुःखमुक्तीकडे घेऊन जाणारे असतात. आणि त्यामुळे यशोधरेनं संपूर्ण अधिष्ठान केलं होतं की जर माझे पती राया गृहत्याग करतात तर मी पण गृहत्याग करेन. महाप्रजापती गौतमीनं आणि शाक्य कुलीन स्त्रियांनी देखील अधिष्ठान केलं होतं की आमच्या कुळातला एक पुत्र जर बुद्ध बनू शकतो तर आम्ही सुद्धा गृहत्याग करणार. आणि म्हणून त्या वैशालीला येतात आणि सगळ्या स्त्रिया गृहत्याग करतात. एवढ्या श्रीमंत घरच्या स्त्रिया असतात त्या, आणि गृहत्याग करतात. अनवाणी पायाने येतात, एकदम त्यांचं पाय सुजलेले असतात. एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे बघा ते त्या थेरी गाथांमध्ये. म्हणजे एवढ्या उच्च भ्रू घरातल्या स्त्रिया, राजकुलातल्या स्त्रिया जेव्हा अनवाणी पायाने येतात, उन्हामध्ये येतात, तप्त उन्हामध्ये, आणि आनंदाला विनंती करतात भगवंताला समजून सांगा. त्याच्यामध्ये महाप्रजापती गौतमीनं नेतृत्व केलेलं असते आणि त्याच्यामध्ये यशोधरा देखील असते. तर भगवान म्हणतात की तुझं अधिष्ठान हे जे आहे ते फार वाखाणण्यायोग्य आहे, म्हणजे त्याची कौतुक आणि प्रशंसा करण्यायोग्य आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की यशोधरेचं सुद्धा अधिष्ठान होतं. अनाथ पिंडकाला भगवान बुद्ध सांगताना म्हणतात की मग हे जे काही संसार जळत आहे त्याच्यासाठी आपण शील पालनाचं अधिष्ठान केलं पाहिजे.
म्हणजे राग नष्ट करण्यासाठीचं अधिष्ठान करावं, द्वेष नष्ट करण्यासाठीचं अधिष्ठान करावं आणि मोह नष्ट करण्यासाठीचं अधिष्ठान करावं. अधिष्ठान केल्याशिवाय आपण कुशल चित्ताची एकाग्रता साधू शकत नाही. कारण मन हे चंचल आहे. जोपर्यंत एक निश्चय करत नाही, आपण दृढतापूर्वक आपण संकल्प करत नाही, अधिष्ठान करत नाही, तोपर्यंत आपल्याला काही साध्य करू शकत नाही आपण. एक उदाहरण आहे, भगवंताचे सिद्धार्थ गौतमाचे मावस भाऊ नंद म्हणून होते. महाप्रजापती गौतमीला रूपनंदा आणि नंद अशी मुलं होते. तर रूपनंदा सुद्धा गर्विष्ठ होती, सौंदर्याचा गर्व होता तिला. पण नंतरच्या काळात मग भगवंताला शरण आली. तर जो नंद होता त्याची मजेशीर कथा आहे, त्यानं पण अधिष्ठान केलेलं आहे. तर त्याच्या संदर्भात थोडासा संदर्भ देतोय आपण आम्ही. नंद जो होता आता गादीवर बसणार होता. सिद्धार्थ गौतम तर गेले होते गृहत्याग करून. राजा शुद्धोधनाला दुसरा कोणी मुलगा नव्हता. आता महाप्रजापती गौतमीकडून झालेला नंद मुलगा होता. तर मग तो आता वयात आला, मोठा झाला, गादीवर बसणार. नेमकं त्याचं मग तेव्हा लग्न जमलं. मग त्याचं लग्न करायचं होतं. नवरी तयार होती, पाहुणे वगैरे तयार होते आणि भगवान कपिलवस्तू नगरीमध्ये होते. मग भिक्षाटनासाठी भगवंताला निमंत्रण देण्यात आलं. आता भगवान आपल्या घरचेच आहेत असा माणूस होता आणि एवढं मोठं कार्य घरामध्ये होत आहे, तर मग सन्मानपूर्वक भगवंताला भिक्खू संघाला निमंत्रित केलं गेलं राजवाड्यामध्ये, कपिलवस्तूमध्ये, शाक्य लोकांकडे. आणि जेव्हा मग भगवान बुद्ध भिक्षाटनासाठी जातात भोजनदानासाठी, तेव्हा भगवान भोजन वगैरे करतात. आता याच्या नंदच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असते. आता नवरदेव असतो. तुम्ही पोरांचे लग्न लावले असतील तुमच्या, तुमचे लग्न झालेले असतील. तर झालेले असतील म्हणजे काय, झालेलीच आहेत लग्न सर्वांचे. तर मग तो नंद जो होता भगवंताचा मावस भाऊ, तो सुंदर होता, देखणा होता. आणि सिद्धार्थ गौतमाचा मावस भाऊ सख्या भावासारखाच होता, कारण महाप्रजापती गौतमीनंच पालन पोषण केलं सिद्धार्थ गौतमाचं. तो मस्तपैकी नवरदेवाच्या ड्रेसमध्ये, सगळं त्याच्या डोक्यात असेल ना, आता लग्न होणार आहे, आम्ही सुटलो त्यातून, फार चांगलं झालं, आमचं अधिष्ठान केलेलं आहे, तर ते पूर्णत्वास जाईल. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला योगदान देण्यासाठी जीवन समर्पित करण्याचं आमचंही अधिष्ठान आहे, नाही का. बाबासाहेबांनी एवढं आपल्यासाठी केलं, त्यांचे गुणगान गातो, पुस्तकं वाचतो, लिहितो, ही गोष्ट वेगळी. पण बाबासाहेबांच्या मिशनसाठी संपूर्ण जीवन कुर्बान करणं हे कधीही श्रेष्ठ असं अधिष्ठान आहे. ते आम्ही अधिष्ठान केल्यामुळं याच्यातून सुटलो एक तर दुःखातून. तर मग नंद जे होते तयार होते, रेडी एकदम लग्नासाठी. पूर्ण त्यांच्या मानसिकतेत तेच, आता लग्न होणार आहे, सुंदर अशी पत्नी पण आलेली होती त्या काळामध्ये. नवरा बायको ते एकत्र मुलगा मुलगी असायचे. राजवाड्यामध्ये राजघराण्यामध्ये आली मुलगी पण तयार, आता लग्न लागणार आहे. भगवंताचं भोजन वगैरे आटोपलं भिक्षू संघाचं आणि भगवान बुद्ध मग विहारात जाण्यासाठी निघाले. आणि पण ते तयारी, तेव्हाचे लग्न काय काय चालत असेल भरपूर दिवस, अगोदरचे लग्न भरपूर दिवस चालायचे, गाड्या घोड्या नव्हत्या. तर मग ते लग्न आता काय बापा 10 मिनिटात लग्न, सोयरीक करायला आले, लग्न लावून गेले. साक्षगंधात लोक लग्न लावतात आजकाल. हे फार चांगलं आहे, तसं लावलं पाहिजे. बाबासाहेब म्हणाले साधं आणि सिंपल लग्न असलं पाहिजे, जास्त खर्च, कोणावर बोजा पडू नये, कोणाच्या डोक्यावर जास्त बर्डन पडू नये म्हणून. तर मग भगवान निघाले भिक्षाटन करून, भोजन दान घेऊन भगवान निघाले. प्रवचन उपदेश दिला, अनुमोदन केलं, दानानुमोदन, आणि निघाले भगवान बुद्ध. भिक्षू संघ त्यांच्यासोबत. भगवंतानं ज्या भिक्षापात्रामध्ये, भगवंताचं भिक्षापात्र होतं, ज्या भिक्षापात्रात भोजन घेतलं भगवंताने, तर ते भिक्षापात्र भोजनोपरांत नंदकडे दिलं. मग नंदकडे दिलं तर एक तर नंद भाऊ पण होता आणि उपासक पण होता. आता भगवान सम्यक संबुद्ध, भगवंताला ताडू शकत नाही ना आपण, क्रॉस करू शकत नाही, काही म्हणू शकत नाही भगवंताला. मग नंदनं भिक्षापात्र भगवंतानं नंदकडे दिलं आणि भगवान चालले पुढे पुढे. तर नंदला वाटलं पायऱ्या उतरल्या खाली राजवाड्याच्या एकदाच्या भगवंताने की भगवान भिक्षापात्र घेतील आपलं आपलं. नंद मनोमन असाच विचार करत होता. पायऱ्या उतरल्या भगवंताने, लागले रस्त्याला. भिक्षापात्र काय दे म्हणतच नाही.
आता पंचायत झाली ना. आता मोठ्या माणसानं समजा आपल्याला एखादं काही असं सांगितलं वेळेवर किंवा काही पण, तर आपण नाही म्हणू शकत ना. आज्ञाधारी असेल तरची गोष्ट आहे ही. मग नंद निघाले भगवंताच्या पाठीमागं, भगवान पुढं. मग राजवाड्यात संपला, त्याची सीमा संपली राजवाड्याची. नंदला वाटलं बा आता राजवाड्याची सीमा जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मला घेऊन जातील आणि नंतर भिक्षापात्र मागतील. तर राजवाड्याची सीमा पण संपली. भगवान पुढे, नंद पाठीमागे. म्हणण्याची हिंमत नाही की भगवान घ्या तुमचं भिक्षापात्र, मी जातो घरी, माझं लग्न आहे. असं नाही म्हणू शकत ना. भगवंताला कोण काय म्हणेल. राजे लोक झुकायचे भगवंतासमोर, नंद कसा म्हणेल. मग राजवाड्याची सीमा संपली, नगराची सीमा संपली, तरी नंद पाठीमागे भिक्षापात्र घेऊन भगवान पुढे. एक नाही, दोन नाही, काय नाही. भगवान काय बोलत नव्हते. नंदला बोलण्याची हिंमत नाही, भगवान बोलत नाही तर कोणी भिक्खूही बोलत नव्हते. ही खासियत होती, विशेषता होती. भगवंताचा सन्मान होता त्याच्यामध्ये. मध्येच कोणी बोलायचं नाही किंवा मनानच भलतंच काहीतरी बोलायचं नाही. शहाणपण कोणी शिकवायचं नाही भगवंताला. भगवान सम्यक संबुद्ध होते. मग नगराची सीमा संपली, नगर संपलं आणि विहाराची सीमा लागली, तरी काय भगवंतानं ब्र नाही काढला. भिक्षापात्र घे म्हणून काय म्हटले नाही भगवान बुद्ध त्याला. आणि मग जवळपास विहाराच्या पण आले. नंदच्या मनात तर विचार सुरू होते की आता माझं लग्न आहे उद्या, आता माझं लग्न आहे उद्या, नवरी पण सजलेली आहे, मी पण तयार आहे, सगळे कामं झालेले आहेत, पाहुणे आलेले आहेत. तुमच्या पण डोक्यात राहते ना तसं काय काय. डोक्यात नसतं तर मेणबत्ती थोडी विसरली असती लग्नाच्या मंडपाच्या स्टेजवर. लग्न डोक्यात जर नसते तर माचीस थोडी विसरते. लग्न डोक्यात नसते तर अगरबत्ती थोडी विसरते. लग्न डोक्यात नसते तर भंतीला फोन करायचं थोडी विसरते. लग्न डोक्यात नसते तर ह्या सगळ्या गोष्टी थोडी घडतात. लग्न डोक्यात जास्तच घुसलेलं असते म्हणून तर जास्त वेळ होते लग्नाला. लग्न जास्त डोक्यात घुसलं नसतं तर वेळ कशाला झाली असती. वेळेवर केला असता, लोकांचा विचार केला असता, भंतीचा लग्न लावणाऱ्यांचा विचार केला असता, वेळेचा विचार केला असता, अगरबत्तीचा विचार केला असता, मेणबत्तीचा विचार केला असता, मूर्त्यांचा विचार केला असता, फुलांचा विचार केला असता. तिथे नवरी नवरदेवाला ठेवलेलं सोफा आहे पण भंतीला बसायला खुर्चीचा विचार नाही तर तोच. हे मुद्दा म्हणून सांगतोय मी, हे लाईव्ह जात आहे, हे घडतंय असं. हे जे सांगतो मी तर तुम्हालाच नाही, तर हे आपलं द ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे. हे सर्वत्र जाते. लग्नाला वेळ होते आपल्याकडे. लग्न डोक्यात घुसल्यामुळे वेळेवर म्हणता कोणाकडे माचीस आहे का. मग बिडी पिणाऱ्या माणसाची माचीस भगवंताला मेणबत्ती लावण्याची. बिडी पिणाऱ्या माणसाची म्हणजे व्यसन करणाऱ्या माणसाची माचीस भगवंताला मेणबत्ती लावायला वापरतात काही काही लोक. म्हणजे आपले विचार, आपली मानसिकता कशी आहे बघा. असं होते कधी कधी. आता सध्या आम्ही काय अवेळी लग्न लागत असेल तर जात नाही. तर मग विहारात पोहोचले भिक्षू संघ, भगवान बुद्ध, नंद. आता विहारात पोहोचल्यानंतर मग भगवान बुद्ध असे उभे, नंद असा भिक्षापात्र हातात घेऊन भगवंताच्या समोर, बाजूला सारीपुत्र, महामोगलायन, भिक्खू. आता ती लक्षात गोष्ट तर सगळ्यांच्याच आली, त्या भिक्खूंच्या पण, किंवा भगवंताच्या मनात काहीतरी सुरू आहे. सगळ्यांच्या लक्षात आली. कारण आता नवरदेव इथपर्यंत आणलाय, इच्छा नसताना भिक्षापात्र घेऊन, तर काहीतरी आता होणार आहे. ते भिक्खूंना समजू लागलं, पण नेमकं काय होणार आहे हे समजत नव्हतं. मग भगवंतानं नंदाकडे पाहिलं, सारीपुत्ताकडे पाहिलं, नंदाकडे पाहिलं, सारीपुत्ताकडे पाहिलं. तर सारीपुत्ताला समजलं, अग्रश्रावक होते सारीपुत्त भंतेजी. आणि भगवंतानं सारीपुत्ताकडे पाहिलं, नंदाकडे पाहिलं. नंदाला डायरेक्ट भगवान बुद्ध म्हणाले, नंद भिक्खू होशील का. आता तुम्हाला, आता तुमचं तर गेलं गाडी पुढं, पण कल्पनाच करा फक्त की आता हर टाकायची वेळ आली आणि तुम्हाला जर कोणी म्हणे की भंतेजी होता का, तर पंचायत होईल का नाही. तुम्ही तरी बोलाल हो, तिथं भगवान बुद्ध होते, तिथं नंद काय म्हणेल. तर नंद मुखात बसला. आता भगवंताला नाही म्हणावं तर ती भावाचा, म्हणजे एका अर्थाने भावाचा पण तो अपमान आहे. मोठा भाऊ आहे, भावाचा अपमान. सम्यक संबुद्ध म्हणून पाहिलं तर सम्यक संबुद्धाचा अपमान. एवढ्या मोठ्या भिक्खू संघामध्ये
आणि विशेष म्हणजे साऱ्या जाती धर्माचे लोक आले तिथे भिक्षू संघामध्ये होते आलेले. मोठमोठे ज्येष्ठ भिक्खू होते, सारीपुत्र, महामोगलान, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, व्यापारी लोक आले होते, प्रधान आले होते भिक्खू संघामध्ये. याच्या मनात विचार येत होता, आता भगवंतानं म्हटलंय आपल्याला तर नाही म्हणा तर हे बाकीच्या लोक काय विचार करतील, भिक्खू लोक. अरे गड्या, दुसरे तर भिक्खू झालो, आपण तर भिक्खू झालो, भगवंताच्या भावाला भगवान बुद्ध स्वतःहून म्हणाले हा नाही म्हणतोय. तर तो नाही म्हणाला नाही काही, पण हे मग दोनदा तीनदा भगवान बुद्ध म्हणाले नंद. तर तो भान हरपत होता ना तो, ते आता सांगितल्यानुसार लग्न डोक्यात, नवरी डोक्यात, पाहुणे डोक्यात, ते सजावट डोक्यात त्याच्या. आणि भगवान बुद्धाचं चाललं त्याला एकदा दोनदा तीनदा नंद भिक्खू होतो का. आता भगवान बुद्ध दोनदा तीनदा म्हणायचे, मग आता हा मौनच राहिला होता, काही म्हणू शकला नाही. आणि काही म्हणू शकला नाही तर मग लगेच सारीपुत्ताला भगवंतानं इशारा केला, सारीपुत्त नंदला दीक्षा देण्यात यावी. भिक्खूची दीक्षा हो. आपल्या राहुलाला पण असंच झालं होतं. राहुल वारसा हक्क मागत मागत विहारापर्यंत आला आणि तेव्हाही सारीपुत्ताला भगवंताने सांगितलं होतं, सारीपुत्त राहुल काय म्हणतोय, माझा वारसा हक्क मला द्या, आपण माझे पिता आहात. आता धर्मपिता म्हणून सगळेजण भगवंताला धर्मपिता म्हणायचे, धम्मपिता म्हणायचे. आणि मग राहुलाकडे पाहून आणि सारीपुत्ताकडे पाहून पण असंच घडलं होतं. सारीपुत्ताला भगवंताने सांगितलं होतं, राहुल म्हणतोय वारसा हक्क मागा, आपल्याकडे कोणता वारसा हक्क आहे, तो भिक्षापात्र आहे, चिवर आहे आणि धम्माचं ज्ञान आहे, हाच तर वारसा हक्क आहे आपला. दुसरा कोणता वारसा हक्क, सोनं नाही, चांदी नाही, माणिक नाही, हिरे नाही, मोती नाही, वावर नाही, शेत नाही, काहीच नाही आपल्याकडे. काय आहे आपल्याकडे. तर मग राहुलाला पण अशीच दीक्षा दिली होती, नंदाला पण मग अशीच दीक्षा द्यायला लावली भगवंताने. कडूमुडू तोंड करून आपण औषध जसं घेतो, आंबट कडू औषध, तसं नंदाची इच्छा नसताना बिचाऱ्याला भिक्खू व्हावं लागलं. नाही म्हणू शकला नाही तो, मग झाला भिक्खू. मग अशा कंडिशन मध्ये जर समजा आपल्यावर अशी वेळ आली तर मन लागेल का आपलं, लागत नाही. बघा तुम्ही, बऱ्याचदा आम्ही पाहतो भिक्षू जीवनामध्ये सुद्धा बरेच भिक्षू श्रामणेर असतात. बऱ्याचदा असं होते कधी कधी, कोणी नौके असतील तर. मग नंद भिक्खू तर झाला, आता भगवंताकडे प्रशिक्षण घ्यावं लागायचं. भिक्खू झाला म्हणजे बस महातेरो झाला आणि जा आता लोकांना आशीर्वाद द्या, असं थोडी आहे. जादू मंत्र थोडी आहे. धम्माचा अभ्यास करावा लागेल, विनयाचा अभ्यास करावा लागेल, सुत्तांचा अभ्यास करावा लागेल, समाधीचा अभ्यास करावा लागेल. अगोदर स्वतःला चांगलं बनवावं लागेल, नंतर लोकांना ज्ञान शिकवता येईल. भगवंताच्या धम्माच्या अशा पायऱ्या आहेत. चिवर अंगावर आलं म्हणजे मी मोठा आहे अशी थोडी गोष्ट आहे. बऱ्याचदा असं कधी कधी होते बघा, माझ्या अंगावर चिवर आहे मग हे असं करा, ते तसं करा, मग हे असं आहे ते तसं आहे, मग बसा असं बसा तसं बसा. म्हणजे कॉमन सेन्स पण वापरायचा नाही, स्वतःचं श्रेष्ठत्व दाखवायचं. असं कधी कधी होते. भगवंताच्या काळातही होतं, आजही होईल आणि उद्याही होईल, त्यात काही विषय नाही. स्वभावावर आणि आचरणावर अवलंबून आहे सगळ्या गोष्टी. विद्वान असो नसो, आचरण महत्वाचं हे भगवंताने सांगितलेलं आहे. तर मग नंद भिक्खू झाले, भगवंताकडे राहत होते, परंतु त्यांचं ध्यान सारं लग्नात होतं. मग ध्यानाला बसले की ते बायको, सोयरे, ते महल, तेच आठवत होतं तुम्हाला नंदला. तुम्हाला पण आठवत असेल कधी तुम्ही ध्यानाला जर कधी गेले असाल, किंवा आता इथं जर डोळे बंद करून तुम्हाला समजा 2-4 घंटे बसवलं, समजा सकाळी तर आपण ध्यान करतो, बरेच लोक येतात, लाभ घेतात, मनाच्या एकाग्रतेसाठी, शांततेसाठी, संयमासाठी, स्वतःला सन्मार्गामध्ये प्रतिष्ठित करण्यासाठी ध्यान केलं पाहिजे. ध्यान अत्यावश्यक आहे. ते कोण शिकवते, कोण शिकवलं, काय शिकवलं या भानगडीत पडायचं नाही. कोणतं पुस्तक लिहिलंय, कोण नकारात्मक लिहिलंय, कोण सकारात्मक लिहिलंय त्या भानगडीत पडायचं नाही. ज्याला कुणाला मनशांती पाहिजे आहे, ज्याला कुणाला मनशांती हवी असेल, ज्याला कुणाला चित्ताची अवस्था एकाग्रता बनवायची आहे, निर्मळ अवस्था बनवायची आहे, आपल्यातले विकार कमी करायचे आहेत, काढायचे आहेत, त्यांच्यासाठी या जगात एकमेव जर कोणतं औषध असेल तर ते औषध आहे ध्यानाचं, साधनेचं. दुसरं कोणतंच औषध नाही. कोणी काही बोलत राहू, तो त्यांचा दृष्टिकोन, ते त्यांचं मत,
भगवंताची वाणी आहे, भगवंताचा उपदेश आहे, प्रॅक्टिकल शिवाय थोडी होणार आहे. काय भाषणानं लोक मुक्त होतील का? केवळ प्रवचनानं लोक मुक्त होतील का? आता हे नादी लावणं आहे, हे श्रद्धा निर्माण करणं आहे, हे जे चालले आहे थिअरी, हे लोकांच्या मनात श्रद्धा उत्पन्न करणं आहे. ही एवढी तुमची जी संख्या वाढली आहे, तर ही श्रद्धा विकसित होत आहे तुमच्या मनामध्ये की अरे खरंच बुद्धाची वाणी फार चांगली आहे, भंतेजी सांगतात तर आपण गेलो पाहिजे, तर ही श्रद्धेची गोष्ट झाली. पण मुक्त अवस्थेकडे जर जायचं असेल तर ध्यानाशिवाय दुसरा मार्ग नाही. पण त्यासाठी टर्म्स आणि कंडिशन्स आहेत भगवंताने सांगितलेल्या. तर मग नंद जेव्हा ध्यानाला बसत होते तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येत होत्या पुन्हा 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 पुन्हा. तुम्ही पण जर बसले तर तुमच्या पण डोक्यात विचार येतात बघा, अरे आता 7 वाजले नसतील का, आणि भंतेजी कधी म्हणतील आशीर्वाद गाथा, आणि कधी एकदाचे उठू, आणि उठून कधी घरी एकदाचे जाऊ, आणि काय तर घरी काहीच नाही. क्षणभर विचार तर करून पहा, खरंच घरी काय आहे आत्ता. तुम्ही सायंकाळचे आहात म्हणून जीवनाची सायंकाळ होत आली तुमची, तर खरंच जर हकीकतमध्ये विचार केला तर काय आहे. तेच ते चेहरे, आणि ते काय बोलणार केव्हा हे आपल्याला माहीत असते. आपल्याला ऐकून घ्यायचं की कसं काय करायचं ते आपल्याला माहीत असते. सगळ्या गोष्टी उजागर असतात. आणि म्हणून तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या तरी देखील तृष्णा, आसक्ती, लालसा त्याच्यामध्ये आपण एवढे गुरफटलेले आहोत. काल मी जसं सांगितलं की ती माशी जशी एखाद्या चिकट पदार्थामध्ये चिपकून बसते, एखादी कातिंग, कोळी आहे, कातिंग असते, ती घर बनवते बघा. अतिशय सुंदर घर असते. तुम्ही जर कधी पाहिलं एखाद्या तुमच्या रूममध्ये वगैरे, जिथे तुम्ही बंद ठेवली आहे रूम, किंवा एखाद्या अडचणीच्या ठिकाणी असं कातीन वगैरे असते बघा, ती घर तयार करते. असं मस्त डिझाईन, एवढी सुरेख डिझाईन बनवते ती. तुम्ही कधी बघितलं तर माणसाला बनवता येणार नाही, नक्षीकाम करणाऱ्या एखाद्या स्त्रीला बनवता येणार नाही, एवढं सुंदर ती घर बनवते. अतिशय बारीक तंतू तिच्या त्या शरीरातून ते बाहेर पडतात त्याच. परंतु तुम्ही हेही पाहिलं असेल की घर तर सुंदर तयार करतेच करते, पण ते घर तयार करून झाल्यानंतर तिला असं वाटते की हे घर मी तयार केलंय, माझ्यासाठी तयार केलंय. पण तुम्ही साफसफाई करताना पहा, त्या सुंदर अशा घरामध्ये ती मरून पडलेली असते. बघितलं तुम्ही? माणसांचं पण असंच होते. दुसरं वेगळं काय होते माणसांचं? आपण एक घर बनवतो आपल्याला पाहिजे तसं, आणि याला सांग त्याला सांग, त्या घराच्या बद्दल चर्चा कर, अशी अशी तशी तशी काय 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 काय. आणि नंतर एक दिवस येते, ज्या घराला आपण बनवलं, मोठ्या चांगल्या आयडिया लढू बनवलं, कोणकोणते कारागीर आणले, डिझाईन बनवली, काय काय हौसेनं बनवलं, आणि एक दिवस असा येते घर इथंच राहते, आणि त्याच बनवलेल्या घरात आपला जीव जाते. किंवा समजा दवाखान्यात जीव गेलाच तर घरात आपली आसक्ती राहू नये, आपलं भूत घरात दरवळू नये, म्हणून लोक म्हणतात बापा शेवटचं एकदा. दुसरा काहीच अर्थ नाही हो याचा. दुसरा काय अर्थ आहे का याचा? दुसरा काय अर्थ आहे का? बा घरात चिपकून राहू नये, चिटकून राहू नये. ते मनाची अवस्थान भूत लागून आपल्याला त्रास देऊ नये. मग बाप असो, माय असो, का कोणी असो, शेवटचं एकदा म्हणतात 5 मिनिटं, 5च मिनिटं म्हणतात एकदा घरात ठेवू द्या, आणि मग उचला म्हणतात लगेच पुन्हा. असंही म्हणत नाही की बा 2-3 दिवस राहू द्या एकदा. तर नंद मग ध्यान करत होते, तर नंदाचं काही ध्यान लागत नव्हतं. भगवान बुद्ध आपल्या दिव्य दृष्टीने पाहत होते, परचित्त ज्ञानी होते भगवान बुद्ध, समोरच्यांची मानसिकता जशाच तशी ओळखणारे भगवान होते. तर नंद भगवान पाहत होते नंदची मानसिकता. नंद बसले तर खरे, पण चित्त सारं घरी होतं. मग भगवान बुद्धानं नंदला सोबत घेतलं. एका ठिकाणी दोघंच निघून गेले. मग जाता जाता रस्त्यानं भगवंतानं नंदला समजून सांगण्यासाठी म्हणून नंदला भगवान म्हणाले, नंद हे पहा, होणाऱ्या बायकोसाठी, त्या मुलीसाठी, त्या राजगादीसाठी, त्या घरासाठी एवढा विचार नका करू.
एवढा नको विचार करू. जीवन नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. पण नंद काय ऐकायला तयार नाही. भगवान रडत होता. नंद रडतात बापा लोक, हो ना. त्या आसक्ती आहे ना, अटॅचमेंट आहे ना ती, एकदम लोक रडतात. नंद रडत होते. मग भगवान आता काय म्हणू शकत नव्हते, मी जातो घरी, पण रडत होते असं. आणि सारे भिक्खू पाहत होते, हसत होते. अरे नंद रडतोय, नंद नाराज राहतोय, भाकर गोड लागत नाही. तर नंदला भाकर गोड लागत नव्हती, मन लागत नव्हतं, चित्त लागत नव्हतं. एकीकडे पाहिलं की एकीकडेच पाहत होते. ध्यानात मन रमत नव्हतं, प्रवचनात मन रमत नव्हतं. मग भगवान एकीकडे घेऊन गेले त्यांना आणि त्यांना समजून सांगितलं की पहा, तुमची होणारी जी बायको आहे जगात तीच लई सुंदर आहे असं वाटते का तुम्हाला? जर भगवान नंदला म्हणतात, जर तीच सुंदर आहे असं वाटत असेल आणि म्हणून तिच्यात जीव रमला असेल, तर असं म्हणतात भगवान बुद्ध नंदला घेऊन देवलोकात गेले आणि तिथे मग अप्सरा आणि सगळ्या गोष्टी दाखवल्या भगवंताने. तर होणाऱ्या त्या नंदच्या बायकोपेक्षा सुंदर सुंदर मुली, जसं खेमा राणीला भगवंतानं आपल्या रिद्धीच्या बल्लाने दाखवलं होतं, तिच्यापेक्षा सुंदर त्या दिवशी मी दाखवलं, सांगितलं तुम्हाला. तर मग नंदला सुद्धा भगवंताने दाखवलं की बघ, ज्या मुलीबरोबर तुझं लग्न होत आहे, ज्या तरुणीबरोबर तुझं लग्न होत आहे, तीच सुंदर आहे, म्हणून तिच्यामध्ये तुझं मन जर रमत असेल, तर आता हे बघ, ह्या अप्सरा खूप सुंदर आणि देखण्या काय जे असेल ते लावण्यवती वर्णन केलं आहे त्याचं. मग नंदन भगवान तिथे गेले. मग विचारपूस झाली की बा ही एवढी मोठी जय्यत तयारी कोणासाठी आहे, एवढ्या अप्सरा, हे सुंदर डेकोरेशन, काय 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 त्याचं वर्णन आलेलं आहे. तर मग सांगण्यात आलं नंदला की भगवंताचे मावस भाऊ नंद आहेत, ते भिक्खू बनलेले आहेत आणि ते जेव्हा गतप्राण होतील तेव्हा ते देवता योनीमध्ये जन्मग्रहण करणार आहेत. आणि ह्या सगळ्या अप्सरा ज्या दिसतात तर त्या त्यांच्या स्त्रिया होणार आहेत, पत्नी होणार आहेत, आणि नंद हे राजा होणार आहेत. नंदला वाटते असं आहे का ते? आता भगवंताच्या धम्मामध्ये ब्रह्मचर्य सांगितलं भिक्खूंसाठी भगवंताने. तर भगवान बुद्धाने समजून सांगितलं की नंद पहा, तू जर ब्रह्मचर्य व्रत धारण करशील तर तुझ्या स्त्रीपेक्षा ह्या सगळ्या स्त्रिया तुला प्राप्त होऊ शकतात. तर रिद्धीच्या बलाने भगवंताने त्याला कन्व्हिन्स करण्याच्या दृष्टिकोनाने जसं काही भगवान बुद्धाने सांगितलं असेल त्याला, तर त्याला वाटलं की हे असं खरं आहे का. मग पुन्हा इकडे आल्यानंतर विहारात नंदच्या डोक्यात अप्सरा घुसल्या. आता माणसाचं मन आहे, स्त्री असो पुरुष असो, काय डोक्यात घुसेल आपल्या. तुम्ही दुकानात जर गेले आणि एक वस्तू पाहिली तर मन आहे, ही वस्तू पाहिली, सुंदर वाटली, आणि दुकानदाराला सांगितलं अजून एखादं काही आहे का बघा याच्यापेक्षा. मग दुकानदारानं दुसरी दाखवली की ही गेली तिकडे आणि त्या दुसरीमध्ये मन गुंतलं. सगळ्या बाबतीत असं होते, एकाच गोष्टीवर मन टिकून राहत नाही, हे चंचल मन आहे. आणि म्हणून नंदला डोक्यातून आता ती होणारी स्त्री जी होती त्याची पत्नी, ती गेली डोक्यातून आणि नंदच्या डोक्यात घुसला आता अप्सरा बरोबर आपण राहू शकतो. तर मग आता आपण ब्रह्मचर्य व्रत धारण केलं पाहिजे. आणि नंदनं मग मनावर घेतलं. भिक्खू पण त्याला चिडवू लागले होते की अरे काय अप्सरांसाठी नंद ब्रह्मचर्य पालन करते वगैरे वगैरे. मग भगवंतानं त्याला कसीन दिलं, कर्मस्थान दिलं, 40 कर्मस्थान सांगितले भगवंताने मुक्तीसाठी पुढे ध्यानामध्ये, अभिधम्म पिटकामध्ये. आणि त्यानंतर मग नंद ध्यान करू लागले. आणि ध्यान करता 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 एक दिवस मग अधिष्ठान करून त्यांनी ध्यान केलं. तर ही अधिष्ठान पारमिता तुम्हाला सांगण्यासाठी सांगितली. भगवान म्हणतात मग त्या नंदने अधिष्ठान केलं की दुःख मुक्तीसाठी, निर्वाण प्राप्तीसाठीच, आणि ध्यानाला सुरुवात केली. आणि लगेचच काही दिवसांमध्ये नंद सुद्धा दुःखमुक्त झाले, अर्हत झाले. तर याला म्हणतात अधिष्ठान पारमिता. एखाद्या विशिष्ट ध्येयपूर्तीसाठी दृढ संकल्प करणे त्याला अधिष्ठान पारमिता म्हणतात. आणि ती अधिष्ठान पारमिता आपण पूर्ण करत राहिलो पाहिजे.
निश्चित राहिलो पाहिजे, आपण ठाम भूमिका घेतली पाहिजे कोणत्याही एका गोष्टीबद्दल, शील पालनाबद्दल, कुशल कर्म करण्याबद्दल अधिष्ठान असायला पाहिजे, अकुशल कर्म न करण्यासाठी सुद्धा अधिष्ठान केलं पाहिजे. भगवान बुद्ध अधिष्ठान केल्याशिवाय ना दान पुण्य करू शकतो, ना केलं पाहिजे, ना शील पालन केलं पाहिजे, ना करू शकतो, ना ध्यान केलं पाहिजे, ना करू शकतो. अधिष्ठान जर असेल तरच काहीतरी करू शकतो, अन्यथा करू शकत नाही. सम्यक संकल्प म्हणून तर म्हटलाय भगवंताने. तुम्ही बाबासाहेबांना पहा, संकल्प कशाला म्हणतात हे आपणास सर्वात मोठ्या उदाहरणाने समजेल. संकल्प कशाला म्हणतात, ध्येयपूर्ती करण्यासाठी दृढ निश्चय करणे कशाला म्हणतात हे तुम्हाला बाबासाहेबांच्या उदाहरणावरून समजेल. आत्ता काही दिवसांपूर्वी आम्ही गुजरात धम्म दौऱ्यावरती गेलो होतो. गुजरातमध्ये फार इच्छा होती गुजरातमध्ये जाण्याची. ती यासाठी होती इच्छा की बाबासाहेब बडोद्याला सयाजीराव गायकवाडांकडे कामाला होते. विदेशातून शिकून आले. सयाजीराव गायकवाडांनी त्यांना विदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्ती देऊ केली होती. म्हणून बाबासाहेब शिक्षण घेतलं तिकडे आणि नंतर मग आले भारतामध्ये. आणि भारतात आल्यानंतर बाबासाहेब बोधिसत्व होते. वचनावर वचनबद्ध राहणारे बाबासाहेब बोधिसत्व होते ना. वचन दिलं होतं सयाजीराव गायकवाडांना की जेव्हा मी विदेशातून शिक्षण घेऊन येईल तेव्हा आपल्याकडे नोकरीवरती रुजू होईल. वचनपूर्तीसाठी बाबासाहेब गेले बडोद्याला मुंबईवरून रेल्वेने. सूट बूट टाय कोट, ते गोरेपान चेहरा त्यांचा बघा फोटोमध्ये कसं सुंदर होतेच सुंदर बाबासाहेब. धीड धापड एकदम सुंदर. अनेक लोकांनी पाहिलं बाबासाहेबांना, बऱ्याच लोकांनी पाहिलं, आज ते जिवंत आहेत. तर बाबासाहेबांचं सौंदर्य, ते भारदस्तपणा, ते विद्वत्ता, ते ज्ञान, ज्ञानाची चकाकी. एखादा माणूस सिलवान असेल तर त्या सिलाचं जे वेगळं चमक असते, तेज असते सिलाचं, चारित्र्य संपन्नतेचं, ब्रह्मचर्याचं एक वेगळं तेज असते. बाबासाहेबांमध्ये ते सगळ्या गोष्टी होत्या. आणि बाबासाहेब तिथे राहिले, सयाजीराव गायकवाडांकडे काम करत होते. परंतु गुजरातमध्ये त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की प्रचंड जातीवाद होता. प्रचंड जातीयवाद, शूद्रांना पायाखालचं जीवन होतं एकदम. पण बाबासाहेब विदेशातून शिकून आलेले आहे तर गुजराती लोकांना वाटलं की कोई बडा आदमी होगा, म्हणजे कोणत्या तरी उच्च जातीतला माणूस असेल असं त्यांना वाटलं असेल. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये बाबासाहेबांसोबत एकदम चांगले, नम्रतापूर्वक, प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने लोक राहिले. बाबासाहेब नाव बदलून आणि जात बदलून गुजरातमध्ये राहिलेले आहेत. इतिहास आहे. आणि तिथे राहत असताना मग जेव्हा लोकांच्या लक्षात आलं तर ते जानवं वगैरे घालत असतात. हे जे लोक असतात विशिष्ट जातीचे तर ते काहीतरी जानवं वगैरे घालतात. आणि त्यांच्या व्यतिरिक्त जे लोक असतात ते जानवं घालू शकत नाही. त्यांचं असं काहीतरी असतं, ते इथं खिसा असतो असा आडवा काय जे असेल. तर मग एक दिवस शर्ट काढल्यानंतर कपडे बदलताना एक जण आला असाच बाबासाहेबांना भेटण्यासाठी म्हणून. आणि गमछा ते काय जे असेल ते, तर त्यानं पाहिलं कपडे काढताना बाबासाहेबांना, तर त्यांची जी ओळख आहे त्यांच्या जातीचा माणूस म्हणून ओळखण्याची, तर कायमस्वरूपी झोपताना, उठताना, बसताना ते सोबत ठेवावं लागते म्हणतात. ते काहीतरी असते त्यांचं ते. तर मग बाबासाहेबांकडे तर नव्हतं ते. मग नव्हतं तर मग तो जो भेटायला आला होता तो लाल बुंद झाला रागाने. बाबासाहेबांना गुजरातीमध्ये तुम्ही आमच्या जातीचे नाही, तुम्ही कोणत्या जातीचे आहे वगैरे वगैरे. तर मग बाबासाहेबांनी, आता प्रसंगच असा आला होता तर मग सांगितलं प्रामाणिकपणे, मी असा महार जातीतला आहे. तिथून प्रकरण तापलं बघा. आणि प्रकरण एवढं तापलं की त्या माणसाने मग त्याच रात्री, ऑफिस सुटल्यानंतर ही घटना घडली असेल, आणि त्याच रात्री त्या माणसाने 50-100 लोक आणले, कोणाकडे काठी कोणाकडे काय, आणि रूमच्या समोर उभे सारे लोक एकदम शिवीगाळ काय 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 बोलत असतील अर्वाच्य भाषेमध्ये. एवढा मोठा महामानव तुम्ही कल्पनाच करू शकता, आपण कल्पनाच करू शकतो काय वाटलं असेल त्या माणसाला. एवढी विद्वत्ता, एवढ्या डिग्र्या, एवढं ज्ञान, शील, सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये. लोक, इंग्रज लोक त्यांना सलाम करत होते, आणि इथे छाटछूट लोक ज्यांची लायकी नव्हती असे लोक बाबासाहेबांना शिवीगाळ करत होते. बाबासाहेब रडकोंडीला आले. बाबासाहेबांना सांगितलं की आत्ताच्या आत्ता तुम्ही रूम खाली करा आणि निघून जा, इथे बिलकुल थांबायचं नाही. निघावं लागलं बाबासाहेबांना. सुटकेस आपलं जे काही कपडे बिपडे होते काढले बाबासाहेबांनी. मी त्या जागेवर जाऊन आलो मुद्दाम होऊन की ज्या झाडाखाली बाबासाहेब म्हणतात
की रात्रीला रडत बसले होते. ते वडाचं झाड आता ते तुटलेलं आहे, छोटंसं झाड लावलं, फोटोमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर ते त्याच झाडाची एक शाखा तिथे लावली आहे. तर त्या झाडाखाली रडले, केवळ रडले नाही तर ते बोधिसत्व होते. वाईट तर वाटलंच त्यांना, पण त्यांनी केवळ स्वतःचा विचार नाही केला. आपल्यासारखा सर्वसामान्य एखादा असता तर त्यांच्या पाया पडत बसला असता किंवा ॲडजस्ट केला असतं, विसरूनही गेला असता. पण महामानव होते, बोधिसत्व होते, तर केवळ रडले नाही तर तिथे त्यांनी दृढ संकल्प केला. काय संकल्प केला की आज माझ्यावर जी वेळ आली आहे, एवढा मोठा शिकलेला, डिग्र्या घेतलेला, शील चारित्र्यामध्ये परिपूर्ण मी असताना देखील माझ्याबरोबर हा अन्याय अत्याचार घडला, नको ती गोष्ट माझ्यावरती घडली, मरण्यावर गोष्ट माझ्या येऊन ठेपली होती. असा प्रसंग माझ्या ज्ञाती बांधवांवरती, माझ्या समाज बांधवांवरती कोणावरही असा प्रसंग येऊ नये यासाठी मी काम करेल या भारतामध्ये, आणि हे सगळं मोडीत काढेल. जातीवादाला मी संपवून टाकेल, समतेचं राज्य प्रस्थापित करेल, असा संकल्प, दृढ निश्चय, अधिष्ठान बाबासाहेबांनी त्या गुजरातेमध्ये, बडोद्यामध्ये केलं. आणि केवळ अधिष्ठान केलंच नाही तर त्या पूर्ततेसाठी त्याच्या जीवाचं रान केलं. 4 लेकरं जाऊ दिले, बायको जाऊ दिली, बिलकुल स्वतःच्या संसार प्रपंचाकडे लक्ष दिलं नाही. आणि म्हणून आज आपल्या वाट्याला हे सोन्याचे दिवस आलेले आहेत. एक महामानव बोधिसत्व दृढ संकल्प करतो आणि इथल्या लाखो करोडो लोकांच्या वाट्याला हे सोन्याचे दिवस आणतो. हे केवळ एका दृढ निश्चयामुळे, अधिष्ठान पारमितेमुळे, एका सम्यक संकल्पामुळे घडू शकते. त्यासाठी म्हणून तुम्हाला हे मी उदाहरण सांगितलं आहे. भगवंताचं उदाहरण तर आहेच आहे आणि बाबासाहेबांचं हे फार मोठं उदाहरण आहे. तर आपण सुद्धा अशा प्रकारचे संकल्प केले पाहिजे. अशा प्रकारचे संकल्प केले पाहिजे. कोणते संकल्प केले पाहिजे तर शील सदाचाराच्या बाबतीत मी आता मघाशी जे सांगितलं ते संकल्प तर केलेच पाहिजे की मला माझ्या जीवनामध्ये दुःखमुक्त बनायचं आहे, सुखी बनायचं आहे, तर मी शील पालन करत राहील. केवळ म्हणणार नाही, म्हणण्यासाठी फक्त जे काही पंचशील अष्टशील आहे फक्त म्हणण्यासाठी म्हणणार नाही, तर मी संकल्पपूर्वक दृढ संकल्प करून, अधिष्ठान करून मी या सगळ्या शीलाचं पालन करेल असा संकल्प केला पाहिजे, दृढ निश्चय केला पाहिजे, अधिष्ठान केलं पाहिजे. मी माझ्यातले अवगुण काढून टाकण्याचा संकल्प केला पाहिजे. माझ्यामुळे कुणाचं मन दुखत असेल, माझ्या बोलण्यामुळे, माझ्या वारंवार बोलण्यामुळे कुणाचं मन दुखत असेल, तर मी माझं मौन पाळण्यासाठीचा सुद्धा संकल्प केला पाहिजे. अनेक संकल्प करू शकतो, अनेक दृढ निश्चय करू शकतो आपण. बऱ्याचदा आपल्याला लक्षात येते की आपलं काहीतरी चुकते, तर भगवान म्हणतात की ते अधिष्ठान करा की हे कर्म मी करणार नाही. आपल्या बोलण्यामुळे जर काही गोष्टी बिघडत असतील, म्हणजे घर गृहस्थीतल्या का होईना, तर आपण संकल्प केला पाहिजे, अधिष्ठान केलं पाहिजे की मी मौन राहील, मौन राहील. आपल्यामुळे जर कुणाचं मन दुखत असतील, आपल्यामुळे जर भांडण होत असेल, आपल्यामुळे शंका येत असेल कुणाला, किंवा आपल्यामुळे कुणाचं वाईट होत असेल, तर तोंड बंद ठेवलं तर फायदा होईल की नुकसान होईल? फायदा होईल. होऊन काय होईल ते शिव्या देतील, ते बोलतील, पण उद्या चालून आपली सत्य पारमिता, आपली अधिष्ठान पारमिता आपल्याला सांगत राहील की गड्या बोलायचं नाही. जर कुणाला वाटत असेल की या मार्गाने तुम्ही चालले आणि आम्हाला सहन होत नाही, बिलकुल मार्ग बदलायचा आणि संकल्प करायचा की या मार्गाने जाणार नाही. घरच्या लोकांना वाटत असेल की रात्रंदिवस घरातच बसतात, तर इथं येण्याचा संकल्प करा. बाहेर जाण्याचा संकल्प नका करू, पुन्हा बिघडते गोष्ट. मग तर इथं येण्याचा, विहारात येण्याचा संकल्प करा, ध्यानाला जाण्याचा संकल्प करा की मी ध्यानच करत राहील, मी शील पालनच करत राहील, मी बोलेल तर गोडच बोलेल, म्हणजे प्रेमानच बोलेल, असे संकल्प करा. हे सुद्धा अधिष्ठान आपण करू शकतो आणि करायला पाहिजे. शील पालनाचं अधिष्ठान, तोंड बंद ठेवण्याचं अधिष्ठान, डोळे बंद ठेवण्याचं अधिष्ठान, ध्यानाच्या वेळेला स्वतःला चांगलं बनवण्याचं अधिष्ठान, स्वतःतले वाईट दुर्गुण काढून टाकण्याचे अधिष्ठान. अधिष्ठान केल्याशिवाय काही करू शकत नाही. आताही बघा तुम्ही, अनेक प्रकारचे अधिष्ठान असतात. अधिष्ठान केलं तर काहीतरी प्राप्त करू शकतो आपण.
म्हणून आज ही अधिष्ठान पारमिता आपणास मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, वेगवेगळे उदाहरणं देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा निश्चितपणे आपण सर्वजण भगवान बुद्धांनी सांगितलेल्या दान, शील, समाधी या मार्गाला आचरणात आणण्यासाठी, अर्थात सदाचारी बनण्यासाठी, चांगलं वर्तन आपलं बनविण्यासाठी, अवगुणांना नष्ट करण्यासाठीचा आपण संकल्प करत राहाल. त्रिरत्नांवर श्रद्धा दृढ ठेवण्यासाठीचा संकल्प अधिष्ठान आपण करत राहाल. ध्यान करण्याचा अधिष्ठान संकल्प आपण करत राहाल. आणि या अधिष्ठानाच्या योगे आपण जे जे म्हणून काही कुशल कर्म, पुण्यकर्म करीत राहाल, त्या पुण्यकर्माच्या प्रभावाने, बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रतापाने तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये, तुम्हाला मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त होत राहावे, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो आहे. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सोथी भवन्तु ते.